नमस्कार मित्रांनो. आज वटपौर्णिमा. सर्वप्रथम सगळ्या आया मावशांना आणि मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वटपौर्णिमेचा सण आला की घरात आमच्या नुसती लगबग असायची. आई सकाळीच हिरव्या बांगड्या, साडी आणि कपाळावर मोठं कुंकू लावून तयार व्हायची. चाळीतल्या सगळ्या मावश्या, काकू आणि मोठ्या ताई तयार व्हायची. त्यांच्या मागे आम्ही सगळे बच्चे कंपनी, मित्रमंडळी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी त्यांच्या मागे जायचो. आमची इथे एक नाशिक रोडला मोठं वडाचं झाड होतं त्यावेळेस. आणि वटपूजेचे महत्व आम्हाला कसं, कारण आमच्या काळात एक पिक्चर होता महिमा सती सावित्रीचा, की यमराज जेव्हा सत्यवानांचे प्राण घेऊन जातात त्यावेळेस सावित्री देवी त्यांचा पाठलाग करून सत्यवानांचे प्राण परत आणतात. तेव्हापासून त्या वडाच्या झाडाला 7 फेरे मारून दोरा बांधायची प्रथा आहे. आणि ती संस्कृती आम्हाला तेव्हा माहित होती. पण आमच्या बच्चे लोकांचं एकच लक्ष असायचं, तो पूजेच्या ताटातला आंबा. त्याची एक लगबग असायची आमची घ्यायची, पण आम्हाला सक्त ताकीद दिलेली जायची की पूजा होईपर्यंत त्या आंब्याला कोणी हात लावायचा नाही. मग ज्याच्या हातात तो आंबा पडल किंवा ज्याला नाही भेटल तर आम्ही सगळं मिळून वाटून खायचो. त्या वडाच्या झाडाखाली मित्रांनो आम्हाला जिव्हाळा, कौटुंबिक प्रेम आणि मैत्रांची धमाल ही आम्हाला पाहायला मिळाली. आजच्या पिढीला ह्या गोष्टी माहीत नाहीत, कारण आजची पिढी आई वडिलांबरोबर कधी सण साजरे करताना दिसतच नाही. कारण हे सण जे आहेत आता लोप पावत चाललेले आहेत. आजही जुनी पिढी जे साजरे करते ते नवीन पिढीला माहिती नाहीत. त्याच्यामुळे त्या सणांचं महत्व आम्हाला अजूनही आहे. आणि आजही ते चित्र आम्हाला आहे तसं समोर दिसतं. पण आज वयानुसार किंवा मोठं झाल्यामुळं आम्हाला त्या गोष्टी परत करता येत नाही. ह्याची मोठी खंत आहे.